मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 75। राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान। परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, अजातशत्रू धर्मराजाचा राजसूय यज्ञ महोत्सव पाहून जे राजे, ऋषी, मुनी, देव इत्यादी आले होते ते सर्वजण आनंदित झाले, पण दुर्योधन मात्र नाही। ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली। भगवन, आपण याचे कारण सांगावे। श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवा कार्ये स्वीकारली होती। भीमसेन भोजन प्रमुख होता, दुर्योधन खजिनदार होता, सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहत होता। अर्जुन गुरुजनांची सेवा करत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करत होते। भगवान भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार कर्ण दाने देत होता। परीक्षिता, याचप्रमाणे सात्यकी, विकर्ण, हार्दिक्य, विदुर इत्यादी तसेच भूरिश्रवा इत्यादी बालिकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केले होते। ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते। ऋत्विज, सदस्य, ज्ञानीपुरुष, इष्टमित्र व बांधव यांचा गोडमाणी, पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला। तसेच शिशुपाल भक्तवत्सल भगवंतांच्या चरणी विलीन झाला। त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभृत स्नान केले। या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदुंग, शंख, ढोल, नौबती, नगारे, शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्ये वाजू लागली। नर्तकी आनंदाने नाचू लागल्या, गवई गटागटांनी गाऊ लागले, वीणा, बासऱ्या, टाळ, झांजा वाजू लागल्या। यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला। सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू, सृंजय, कांबोज, कुरु, केकय आणि कोसल देशाचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगबिरंगी ध्वजपताकांनी युक्त आणि खूप सजवलेल्या अशा हत्ती, रथ, घोडे व सैनिक अशा चतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते। यज्ञाचे सदस्य, ऋत्विज आणि पुष्कळसे विद्वान ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्च स्वराने पठण करीत चालले होते। त्यावेळी देव, ऋषी, पितर, गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करत होते। यावेळी स्त्री पुरुष सुगंधी द्रव्ये, फुलांचे हार, रंगबिरंगी वस्त्रे आणि बहुमूल्य अलंकारांनी नटून थटून एकमेकांवर पाणी, तेल, दूध, लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करीत होते। वारांगना पुरुषांना तेल, दूध, सुगंधित पाणी, हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषसुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत। तो उत्सव पाहण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या, त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनात बसून आल्या होत्या। पांडवांचे मामेभाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते। यामुळे त्या राण्यांचे लाजून चूर झालेले चेहरे स्मितहास्याने खुलून दिसत होते। त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्षस्थळ, मांड्या, कंबर इत्यादी अवयव दिसू लागले होते। त्यासुद्धा पिचकाऱ्यांनी आपले धीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग उडवीत होत्या। या धावाधावीमुळे त्यांच्या वेण्या सुटून त्यामध्ये माळलेली फुले ओघळून पडत होती। त्यांचा हा मनोहर विहार पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते। चक्रवर्ती राजा युधिष्ठिर, द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे जुंपलेल्या व सोन्याच्या हारांनी सजवलेल्या रथात बसला होता। त्यावेळी तो प्रयाजाती क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय यज्ञ वाटत होता। ऋत्विजांनी पत्नी संयाज नावाचा याग व यज्ञांत स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करून गंगास्नान करविले। त्यावेळी माणसे आणि देवता सुद्धा दुधुंबी वाजवू लागल्या। तसेच देव, ऋषी, पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले। युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णाच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले, कारण या स्नानामुळे
महापापी सुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात. त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले. नंतर ऋत्विज, सदस्य, ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांची पूजा केली. भगवतपरायण राजाने बांधव, कुटुंबीय, राजे, इष्टमित्र, हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला. त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडित कुंडले, फुलांचे हार, पगड्या, लांब अंगरखे, रेशमी वस्त्रे व रत्नांचे बहुमोल हार घातल्याने ते देवतांसारखे शोभून दिसत होते. कानांमधील कुंडले आणि कुरळे केस यांमुळे त्यांची मुखकमले शोभून दिसत होती. अशा स्त्रिया कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या. परीक्षिता, राजसूय यज्ञामध्ये चारित्र्य संपन्न ऋत्विज, वेदवेत्ते सदस्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, राजे, देव, ऋषी, पितर, अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला. त्यानंतर ते सर्वजण धर्मराजाचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले. अमृतपान करीत असताना माणूस जसा कधीच तृप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व लोक भगवत भक्त राजर्षी युधिष्ठिराच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते. यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपलेच आप्तेष्ट, संबंधी, बांधव आणि भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले, कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच त्याला दुःख होत होते. परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांनी सांब इत्यादी यादववीरांना द्वारकापुरीला पाठवले आणि स्वतः युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तेथेच राहिले. अशा प्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण अशा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णाच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली. एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंतःपुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्त्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला. परीक्षिता, मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनवले होते त्यांमध्ये राजे, दैत्यराजे आणि सुरेंद्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर्य एकवटले होते. त्या सर्वांच्या द्वारा द्रौपदी तेथे आपल्या पतींची सेवा करत होती. त्यावेळी त्या राजभवनात श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहत होत्या. त्या जेव्हा राजभवनात नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालत तेव्हा त्यांच्या नुपुरांचा आवाज सगळीकडे पसरत असे. त्यांचे कटिप्रदेश अत्यंत सुंदर होते. तसेच त्यांच्या वक्षस्थळावर लावलेल्या केशराच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्र हार लालसर वाटत होते. कुंडले घातलेले व कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषच शोभून दिसत होती. हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंतःकरणात जळफळाट होऊ लागला. राजाधिराज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू, संबंधी आणि आपला नेत्रच असे श्रीकृष्ण यांच्यासह मयदानवाने बनवलेल्या सभेत सुवर्ण सिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता. त्याचे ऐश्वर्य ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासारखे वाटत होते. भाट त्यांची स्तुती करत होते. त्याच वेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला. त्याच्या डोक्यावर मुकुट, गळ्यामध्ये हार आणि हातात तलवार होती. परीक्षिता, तो रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता. मयदानवाने त्या सभेत अशी किमया केली होती की दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्रे वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तेथे आपटला. तो पडल्याचे पाहून भीमसेन, राण्या आणि अन्य राजे हसू लागले. त्यावेळी युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता तरी श्रीकृष्णांची त्यांना संमती होती. या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला. तो क्रोधाने जळू लागला. आता तो मान खाली घालून गुपचूपपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापूरला गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला. भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते, कारण कोणत्याही प्रकारे का होईना पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता. खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता. परीक्षिता, त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला हे तू मला विचारले होतेस. ते सर्व मी तुला सांगितले. अध्याय 75 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 10 अध्याय 76 शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध। श्री शुक म्हणतात, परीक्षिता, मनुष्यासारखी लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे आता आणखी एक अद्भुत चरित्र आहे। त्यांनी शाल्वाला कसे मारले ते सांगतो। शाल्व हा शिशुपालाचा मित्र होता आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळी तो आलेला होता। त्यावेळी यादवांनी युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्या बरोबर शाल्वालाही जिंकले होते। सर्व राजांच्या समक्ष त्या दिवशी शाल्वाने प्रतिज्ञा केली होती की मी पृथ्वीवरून यादवांचे नाव पुसून टाकीन, पहाच माझे सामर्थ्य। परीक्षिता, अशी प्रतिज्ञा करून मूर्ख शाल्वाने देवादिदेव पशुपतींची आराधना सुरू केली। त्या काळी तो दिवसभरात फक्त एक वेळ मुठभर धूळ खात असे। भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्याने त्यांनी 1 वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेल्या शाल्वाला वर मागण्यास सांगितले। त्यावेळी शाल्वाने असा वर मागितला की मला आपण एक असे विमान द्या की जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग आणि राक्षस यांना नष्ट करता येणार नाही। इच्छा असेल तिकडे जाईल आणि यदुवंशीयांसाठी अत्यंत भयानक असेल। भगवान शंकर म्हणाले, तथास्तु। त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मयदानवाने लोखंडाचे सौभ नावाचे विमान तयार केले आणि ते शाल्वाला दिले। ते विमान म्हणजे एक नगरच होते। ते इतके अंधकारमय होते की त्याला पाहणे किंवा पकडणे अतिशय कठीण होते। शाल्वाची इच्छा असेल तेथे ते जात असे। यादवांनी केलेला पराभव आठवून शाल्वाने ते विमान घेऊन द्वारकेवर चढाई केली। शाल्वाने आपल्या अवाढव्य सेनेद्वारा द्वारकेला 4 बाजूंनी घेरले आणि नंतर तेथील फुलांनी लहडलेली उपवने, उद्याने तो उद्ध्वस्त करू लागला। तसेच नगरातील गोपुरे, दारे, राजवाडे, गच्चा, भिंती व नागरिकांची मनोरंजन स्थळे नष्ट करू लागला। त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला। शिलाखंड, झाडे, विजा, साप आणि गारा पडू लागल्या। अत्यंत तुफान वादळ सुरू झाले। धुळीने दिशा दिसेनाशा झाल्या। पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरासुराने पृथ्वीला त्रस्त करून सोडले होते, त्याचप्रमाणे शाल्वाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय त्रस्त केले। तेथील लोकांची सुखशांती नष्ट झाली। आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत असे जेव्हा परमयशस्वी वीर प्रद्युम्नाने पाहिले, तेव्हा तो रथावर आरूढ होऊन सर्वांना धीर देत म्हणाला, भिवू नका। त्यांच्या पाठोपाठ सात्यकी, चारुदेशन, सांब, भावांसह अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, शुक, सारण इत्यादी अनेक वीर मोठमोठी धनुष्य हातात घेऊन निघाले। ते सर्वजण महारथी होते। सर्वांनी कवचे घातली होती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी रथ, हत्ती, घोडे तसेच पायदळ सेना बरोबरीने चालत होती। यानंतर पूर्वी जसे देवांबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे शाल्वाचे सैनिक आणि यादव यांचे युद्ध होऊ लागले। ते बघून लोकांच्या अंगावर शहारे येत। ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रखर किरणांनी रात्रीचा अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे प्रद्युम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच सौभपती शाल्वाच्या सर्व माया नष्ट केल्या। प्रद्युम्नाच्या बाणांना सोन्याचे पंख व लोखंडी फाळ लावलेले होते। त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या। अशा 25 बाणांनी त्याने शाल्वाच्या सेनापतीला घायाळ केले। तसेच शाल्वाला सुद्धा 100 बाण मारले। नंतर प्रत्येक सैनिकाला 1-1, सारथ्याला प्रत्येकी 10 आणि वाहनांना 3-3 बाण मारले। महावीर प्रद्युम्नाचे हे अद्भुत आणि महान कृत्य पाहून त्याचे आणि शत्रुपक्षाचेही सैनिक त्यांची प्रशंसा करू लागले। मयदानवाने तयार केलेले शाल्वाचे ते विमान मायावी होते। ते इतके विचित्र होते की कधी ते अनेक रूपात दिसे तर कधी एकाच रूपात, कधी दिसत नसे तर कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे। शत्रूंना त्याचा पत्ताही लागत नसे। ते कधी जमिनीवर दिसे तर कधी आकाशात उडत असे, कधी पर्वताच्या शिखरावर चढत असे तर कधी पाण्यावर तरंगू लागे। ते कोलिताप्रमाणे फिरत राही, ते कोठे स्थिर राहत नसे। आपले विमान आणि सैनिक यांच्यासह जेथे जेथे शाल्व
त्यांच्या दृष्टीस पडत असे तेथे तेथे यादव सेनापती बाणांचा वर्षाव करीत होते. सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळत जाणारे त्यांचे बाण विषारी सापाप्रमाणे असह्य होत होते. शाल्वाचे नगराकार विमान आणि सेना त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाली. शाल्वही मूर्छा येऊन पडला. शाल्वाच्या सेनापतींनी सुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला होता. त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते. परंतु त्यांनी रणांगण सोडले नाही, कारण ते विचार करीत होते की मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय मिळेल. ज्याला कधी प्रद्युम्नाने 25 बाण मारले होते त्या शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलादी गदेचा जोराने प्रहार केला आणि मारले मारले म्हणून मोठ्याने ओरडला. शत्रूंचे दमन करणाऱ्या प्रद्युम्नाचे वक्षस्थळ गदेच्या आघाताने जखमी झाले. दारुकाचा पुत्र त्याचा सारथी होता. सारथी धर्मानुसार त्याने त्याला रणांगणावरून बाजूला नेले. 2 घटकांपर्यंत प्रद्युम्न शुद्धीवर आला. तेव्हा तो सारथ्याला म्हणाला, हे सुता, तू मला रणभूमीवरून बाजूला आणलेस, हे अगदी वाईट केलेस. आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला असे आम्ही कधी ऐकले नाही. हा कलंक फक्त माझ्या माथ्यावरच लागला आहे. हे सुता, खरोखर तू षंढ आहेस. आता मी माझे चुलते बलराम आणि वडील श्रीकृष्ण यांच्यासमोर जाऊन काय सांगू? मी युद्धातून पळून आलो तसेच आता सर्वजण म्हणतील. त्यांनी विचारल्यावर मी त्यांना योग्य असे काय उत्तर देऊ? माझ्या भावजया माझी खिल्ली उडवत मला स्पष्टपणे विचारतील की सांग ना हे वीर पुरुषा, तू षंढ कसा निपजलास? युद्धात तुझे शत्रूंशी युद्ध कसे झाले? सारथी म्हणाला, कुमार, मी जे काही केले ते सारथ्याचा धर्म जाणूनच केले. हे स्वामी, संकट आल्यावर सारथ्याने रथात बसलेल्याचे रक्षण करावे आणि रथीने सारथ्याचे, हाच धर्म होय. हे जाणूनच मी आपल्याला रणभूमीवरून दूर नेले. शत्रूने आपल्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे आपण बेशुद्ध झाला होतात. अध्याय 76 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 78. दंतवक्र आणि विदुरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सुताचा वध. श्री शुक म्हणतात, महाराज, शिशुपाल, शाल्व आणि पौंड्रक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेल्या दुष्ट दंतवक्र हातात गदा घेऊन एकटाच पायीच युद्धभूमीवर येऊन थडकला. तो इतका शक्तिमान होता की त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती. श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनाऱ्याने समुद्राला अडवावे तसे त्याला अडवले. उन्मत्त दंतवक्राने गदा उगारून श्रीकृष्णांना म्हटले, तू आज माझ्या दृष्टीसमोर आलास हे फार चांगले झाले. हे कृष्णा, तू माझा मामेभाऊ असलास तरी तू माझ्या मित्रांना मारले असून मला सुद्धा मारू इच्छितोस. म्हणून मूर्खा, आज मी तुला या व्रजासारख्या गदेने ठार करीन. अरे मूर्खा, तू माझा भाऊ असलास तरी शत्रूही आहेस. मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाहीसा करावा तसा तुला मारूनच त्यांच्या ऋणातून मुक्त होईन. माहूत जसा अंकुशाने हत्तीला टोचतो त्याचप्रमाणे दंतवक्राने आपल्या कडवट शब्दांनी श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली. रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हलले नाहीत. त्यांनी आपल्या प्रचंड अशा कौमोदकी गदेने दंतवक्राच्या छातीवर प्रहार केला. गदेच्या प्रहाराने दंतवक्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त ओकू लागला. त्याचे केस विखुरले, हातपाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. परीक्षिता, शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच सर्वांच्या देखतच दंतवक्राच्या मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली. त्याचा भाऊ विदुरथ भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला. तो क्रोधाने सुस्कारे टाकीत हातात ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला.
राजेंद्रा, तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने किरीट कुंडले असलेली त्याचे डोके उडवले. अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसऱ्या कोणालाही अशक्य होते त्या शाल्व, त्याचे सौभ नावाचे विमान, दंतवक्र आणि विदुरथ यांना मारून श्रीकृष्णांनी सुशोभित द्वारकेत प्रवेश केला. त्यावेळी देव, माणसे, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, महानाग व पितर त्यांची स्तुती करत होते. तसेच अप्सरा, यक्ष, किन्नर, चारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते. यावेळी वृष्णीवंशी यादववीर त्यांच्याबरोबर चालत होते. योगेश्वर, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लीला करत असता सदोदित विजयी होत असले तरी अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात. बलरामांनी जेव्हा ऐकले की कौरव पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करीत आहेत, तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेर पडले. तेथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तेथे तर्पणाने देव, ऋषी, पितर यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केले. नंतर काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघाले. ते अनुक्रमे पृथुदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रांवर गेले. परीक्षिता, त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जेथे ऋषी ज्ञानयज्ञ करीत होते त्या नैमिषारण्यात गेले. दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून व आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला. ते आपल्या बरोबरच्या ब्राह्मणांसह आसनावर बसले. नंतर त्यांची पूजा केली गेली. तेव्हा त्यांना दिसले की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे. सूतकुळात जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसला आहे. शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असता त्याने उठून आपले स्वागत केले नाही की हात जोडून प्रणामही केला नाही. त्यामुळे बलरामांना क्रोध आला. ते म्हणाले की हा रोमहर्षण प्रतिलोम असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसेच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्या कारणाने हा अविवेकी मृत्यूदंडास पात्र आहे. भगवान व्यासमहर्षींचा शिष्य असून त्याने इतिहास, पुराणे, धर्मशास्त्रे इत्यादी पुष्कळशा शास्त्रांचे अध्ययनसुद्धा केले आहे. परंतु अजून याचा आपल्या मनावर संयम नाही. हा उद्दाम आहे. या गर्विष्ठाने स्वतःला व्यर्थ पंडित मानले आहे. नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे. याच्यापासून याला स्वतःलाही लाभ नाही की दुसऱ्यालाही नाही. जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत ते अधिक पापी होत. त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतला आहे. तीर्थयात्रा करीत असल्या कारणाने जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्यापासून परावृत्त झाले होते तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्यांच्यावर प्रहार केला व तो मरण पावला. कारण हे असेच व्हायचे होते. सूत मरण पावताच सर्व ऋषी हळहळले. देव बलरामांना ते म्हणाले, प्रभो, हा आपण मोठा अधर्म केलात. हे यदुनंदना, आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते. आपण अजाणतेपणाने का असेना केलेली ही ब्रह्महत्याच आहे. आपण योगेश्वर आहात. यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाहीत. तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळे आपण कोणाच्याशी प्रेरणेशिवाय स्वतःच आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे. त्यामुळे लोकांना धडा मिळेल. श्री बलराम म्हणाले, लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेईन. म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्रायश्चित्त आपण मला सांगावे. या सुताला आपण दीर्घायुष्य, बळ, इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा. मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून देईन. ऋषी म्हणाले, हे बलरामा, आपण असे करा की ज्या योगे आपले शस्त्र, पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही. शिवाय आमचेही वरदान खरे ठरेल.
श्री बलराम म्हणाले, ऋषींनो, वेदवचन असे आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो, म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल, तसेच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती आणि बल प्राप्त होईल. ऋषींनो, याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा, मी आपली इच्छा पूर्ण करेन. अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडला आहे त्याचे प्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगावे, कारण आपण ज्ञानी आहात. ऋषी म्हणाले, बलवल नावाचा इल्वलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे. तो प्रत्येक पर्वकाळी येथे येऊन आमचे सत्र दूषित करतो. हे यदुनंदना, तो येथे येऊन पू, रक्त, विष्ठा, मूत्र, दारू आणि मांस टाकू लागतो. त्या पाप्याला आपण मारा. ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल. यानंतर आपण एकाग्र चित्ताने तीर्थामध्ये स्नान करीत 1 वर्षापर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा. त्यामुळे आपण शुद्ध व्हाल. अध्याय 78 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 79. बलवलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावात सुरू झाला. धुळीचा वर्षाव होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बलवल दानवाने मलमूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या. एवढे झाल्यावर हातात शूळ घेतलेला तो स्वतः दिसला. काजळाच्या ढिगासारखे त्याचे प्रचंड काळे कुट्ट शरीर होते. त्याची शेंडी आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या. उग्र दाढी आणि भुवयांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता. त्याला पाहून बलरामांनी शत्रुसेनेचा संहार करणारे मुसळ आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगराचे स्मरण केले. तत्काळ ती दोन्ही शस्त्रे तेथे आली. आकाशात संचार करणाऱ्या बलवलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घाव घातला. त्यामुळे व्रजाच्या प्रहाराने कावेने लाल झालेला एखादा पहाड पडावा त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहत असलेला तो आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला. नंतर त्या भाग्यवान मुनींनी बलरामांची स्तुती केली, कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद दिले आणि देवांनी वृत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे त्यांना अभिषेक केला. त्यावेळी ऋषींनी बलरामांना दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार अर्पण केले. तसेच कधीही न कोमेजणाऱ्या कमळांची वैजयंती माळा अर्पण केली. त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणांसह कौशिकी नदीवर आले व तेथे स्नान करून जेथून शरयू नदी उगम पावते त्या सरोवरावर गेले. तेथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले. तेथे स्नान व देवादिकांचे तर्पण करून तेथून पुलहाश्रमाला गेले. तेथून गंडकी, गोमती व विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून नंतर शोण नदात स्नान केले. यानंतर गयेला जाऊन पितृतर्पण केले. तेथून गंगासागर संगमावर जाऊन तेथेही स्नान केले. नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तेथे परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सप्तगोदावरी, वेणा, पंपा आणि भीमरथी इत्यादी नद्यांमध्ये स्नान करीत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी ते गेले. तसेच तेथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर जाऊन पोहोचले. त्यानंतर द्रविड देशातील परमपुण्यमय अशा व्यंकटाचलावर जाऊन श्री व्यंकटांचे दर्शन घेतले आणि तेथून ते कामाक्षी, शिवकांची, विष्णुकांची करीत कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरींचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंग क्षेत्री जाऊन पोहोचले. तेथून पुढे त्यांनी श्री विष्णूंचे क्षेत्र असलेला ऋषभ पर्वत, दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली. बलरामांनी तेथे ब्राह्मणांना 10,000 गायी दान दिल्या. नंतर तेथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून 7 कुलपर्वतांपैकी एक अशा मलय पर्वतावर ते गेले. तेथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केले.
त्यांचा आशीर्वाद व निरोप घेऊन बलराम दक्षिण समुद्रावर गेले. तेथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. यानंतर श्री विष्णूंचे स्थान असलेल्या अनंत शयनम क्षेत्री ते गेले आणि तेथील श्रेष्ठ अशा पंचाक्षरस तीर्थामध्ये स्नान केले. तेथे त्यांनी 10,000 गायी दान दिल्या. भगवान बलराम तेथून निघून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊन तेथून शंकरांचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले. तेथे भगवान शंकर नेहमी विराजमान असतात. तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणाऱ्या आर्यादेवीचे दर्शन घेतले आणि तेथून शूर्पारक क्षेत्रात ते गेले. यानंतर तापी, पयोष्णी आणि निर्विघ्न्या नदींमध्ये स्नान करून ते दंडकारण्यात गेले. तेथे माहिष्मती नगराजवळ असणाऱ्या नर्मदेवर गेले. तेथे मनुतीर्थात स्नान करून ते पुन्हा प्रभास क्षेत्री परतले. तेथेच ब्राह्मणांकडून कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळशा क्षत्रियांचा संहार झाला आहे हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला असे त्यांना वाटले. रणभूमीवर ज्या दिवशी भीमसेन आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते त्याच दिवशी त्यांना थांबण्यासाठी बलराम कुरुक्षेत्रात जाऊन पोहोचले. परंतु युधिष्ठिर, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले व ते गप्प राहिले. हे काय सांगण्यासाठी येथे आले आहेत हे त्यांच्या लक्षात येईना. भीमसेन आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी म्हणून क्रोधाने निरनिराळे पवित्रे घेत होते. त्यांना पाहून बलराम म्हणाले, हे राजा दुर्योधना, हे भीमसेना, तुम्ही दोघेही तुल्यबळ वीर आहात. त्यापैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे असे मी समजतो. म्हणून सारखेच बळ असणाऱ्या तुमच्यापैकी एकाचा जय व दुसऱ्याचा पराजय होईल असे मला वाटत नाही. म्हणून हे व्यर्थ युद्ध तुम्ही थांबवा. परीक्षिता, बलरामांचे म्हणणे बरोबर होते, परंतु त्या दोघांमधील वैर इतके वाढले होते की त्यांनी ते ऐकले नाही. कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे आणि एकमेकांशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवण येत होती. त्यांचे प्रारब्ध तसे आहे असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता ते द्वारकेला परतले. तेथे उग्रसेन वगैरे प्रियजनांना ते भेटले. तेथून बलराम पुन्हा नैमिषारण्यात गेले. तेथील ऋषींनी वैर, युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करविले. वास्तविक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते. सर्व समर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. त्यामुळे ते सर्वजण या संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये आणि स्वतःला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा अनुभव घेऊ लागले. नंतर नातलग व इष्टमित्रांसमवेत बलरामांनी पत्नीसह यज्ञांत स्नान करून सुंदर वस्त्रालंकार धारण केले. यावेळी चंद्र चांदण्यांमुळे शोभून दिसावा त्याप्रमाणे ते शोभून दिसू लागले. भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप मनालाही न कळणारे आहे. त्यांनी मायेने मनुष्यासारखी शरीर धारण केले आहे. त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणतीच करणे कठीण. जो मनुष्य अनंत व अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचे सायंकाळी आणि प्रातःकाळी स्मरण करतो तो भगवंतांना प्रिय होतो. अध्याय 79 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 80. सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत. परीक्षित म्हणाला, गुरुवर्य, अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दुसऱ्या लीला आहेत त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. हे ब्रह्मन, विषयबाणांनी दुःखी झालेल्या व वारंवार पवित्र कीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लीलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यापासून विन्मुख होईल? जी भगवंतांचे गुणगान करते तीच खरी वाणी. जे त्यांची सेवा करतात तेच खरे हात. जे चराचरात निवास करणाऱ्या त्यांचे स्मरण करते तेच खरे मन. आणि जे भगवंतांच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात तेच खरे कान. जे चराचर जगताला त्यांची प्रतिमा समजून नमस्कार करते तेच मस्तक. आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात तेच खरे नेत्र होत.
शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात तेच खरे अवयव. सूत म्हणतात, परीक्षिताने जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा श्री शुकदेवांचे हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झाले व ते परीक्षिताला म्हणाले. श्री शुक म्हणाले, एक ब्राह्मण श्रीकृष्णाचा मित्र होता. तो मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात असूनही तो प्रारब्धानुसार जे काही मिळे त्यातच संतुष्ट असे. त्याची वस्त्रे सामान्यच होती, परंतु त्याची पत्नीही तशीच होती. ती सुद्धा अर्धपोटी राहून कृश झाली होती. दारिद्र्याने ग्रासलेली ती दुःखी पतिव्रता एके दिवशी भुकेने व्याकुळ होऊन कापत कापत पतीजवळ गेली आणि खिन्न चेहऱ्याने म्हणाली, पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे शरणागत वत्सल आणि ब्राह्मणांचे भक्त आहेत. हे महाभाग, साधूंचा आश्रय असणाऱ्या त्यांच्याकडे आपण जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. भोज, वृष्णी, अंधक इत्यादी यादवांचे अधिपती असे ते सध्या द्वारकेत आहेत. जे त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात त्यांना ते स्वतःचे सुद्धा दान करतात. तर मग ते जगद्गुरू आपल्या भक्तांना जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही ते धन आणि इप्सित विषय देतील, यात आश्चर्य ते कोणते. त्या ब्राह्मणाला पत्नीने जेव्हा अशा प्रकारे पुष्कळ वेळा नम्रतेने विनंती केली तेव्हा त्याने विचार केला की या निमित्ताने श्रीकृष्णांचे दर्शन होईल. हा आपला मोठाच लाभ आहे. असा विचार करून त्याने जाण्याचा निश्चय केला आणि पत्नीला म्हटले, हे कल्याणी, घरात काही त्यांना भेट देण्याजोगी वस्तू असेल तर ते दे. तेव्हा तिने शेजारपाजारच्या ब्राह्मणांच्या घरातून 4 मुठी पोहे मागून आणले आणि एका कापडात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीकडे दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत तो विचार करत होता की श्रीकृष्णांचे दर्शन आपल्याला कसे होईल बरे. द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या 3 चौक्या आणि 3 चौक पार करून जेथे जाणे अत्यंत अवघड अशा भगवत धर्माचे पालन करणाऱ्या यादवांच्या निवासस्थानात जाऊन पोहोचला. तेथे श्रीकृष्णांच्या 16,000 राण्यांचे प्रासाद होते. त्यापैकी वैभव संपन्न अशा एकामध्ये ब्राह्मणाने प्रवेश केला. त्यात प्रवेश करताच त्याला वाटले की आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रातच डुंबत आहोत. श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते. ब्राह्मण येत असल्याचे लांबून पाहताच ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्याच्याजवळ येऊन त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला मिठी मारली. प्रिय मित्र असलेल्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने कमलनयन भगवान अत्यंत आनंदित झाले. तेव्हा त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. परीक्षिता, नंतर त्याला श्रीकृष्णांनी पलंगावर बसवून स्वतः पूजेचे साहित्य आणून मित्राची पूजा केली. तसेच सर्वांना पवित्र करणाऱ्या त्यांनी आपल्या हातांनी ब्राह्मणांचे पाय धुतले. ते चरणोदक आपल्या मस्तकी धारण केले आणि त्याच्या शरीराला चंदन, केशर इत्यादी दिव्य गंधाची उटी लावली. नंतर त्यांनी मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने आपल्या मित्राला आरती ओवाळली. अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन तुझे स्वागत असो असे म्हणून त्याचे स्वागत केले. जीर्ण वस्त्रे नेसलेल्या मळकट शरीर असलेल्या त्या कृशब्राह्मणाच्या शरीरावरील शिरा स्पष्ट दिसत होत्या. अशा त्याची स्वतः रुक्मिणी चवऱ्या ढाळून सेवा करू लागली. पवित्र कीर्ती श्रीकृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिन अंगाच्या ब्राह्मणाची पूजा करत आहेत हे पाहून अंतःपुरातील स्त्रिया अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणू लागल्या, या निर्धन निंदनीय अंगावर धड वस्त्रे नसलेल्या यत्किंचित भिकाऱ्याने असे कोणते पुण्य केले असावे की ज्यामुळे त्रैलोक्याचे गुरु असणाऱ्या श्रीकृष्णांनी स्वतः त्याचा आदर सत्कार केला. इतकेच नव्हे तर आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारली. परीक्षिता, नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहत असतानाच्या आनंददायक गोष्टी बोलू लागले. श्रीकृष्ण म्हणाले, धर्म जाणणाऱ्या हे ब्राह्मणा, गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही? मला माहीत आहे की तुझे चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयभोगात आसक्त नाही. हे विद्वाना, मला हे पण माहीत आहे की धनाविषयी सुद्धा तुला मुळीच प्रेम नाही.
जगात फारच थोडे लोक भगवंतांच्या मायेने निर्माण केलेल्या विषय वासनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये विषयांची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणासाठी कर्मे करीत असतात. हे ब्रह्मन, आपण दोघे गुरुकुलात राहत होतो त्याची तुला आठवण आहे का? गुरुकुलातच खरोखर द्विजांना आत्मज्ञान होते व त्यामुळे ते अज्ञान अंधकार पार करून जातात. हे मित्रा, या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु होय. त्यानंतर उपनयन संस्कार करून सत्कर्माचे शिक्षण देणारा हा दुसरा गुरु होय. तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझेच स्वरूप होय. वर्णाश्रमीयांचे हे 3 गुरु असतात. हे ब्राह्मणा, या मनुष्य जन्मात वर्णाश्रमींमध्ये जे लोक मत्स्य स्वरूप गुरूंच्या उपदेशानुसार वागून अनायासे हा मत्स्वरूप गुरूंच्या उपदेशानुसार वागून अनायासे हा भवसागर पार करून जातात, तेच स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार होतात. प्रिय मित्रा, सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो तितका मी गृहस्थांचे धर्म, पंचमहायज्ञ इत्यादींनी, ब्रह्मचार्याचे धर्म, उपनयन, वेदाध्ययन इत्यादींनी, वानप्रस्थानाचे धर्म, तपश्चर्या इत्यादींनी किंवा संन्यासाच्या स्वत्यागरूप धर्मानेही संतुष्ट होत नाही. हे ब्रह्मन, ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो त्यावेळी ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे की नाही? जेव्हा आम्हा दोघांना एके दिवशी आपल्या गुरुपत्नींनी लाकडे आणण्यासाठी जंगलात पाठवले होते त्यावेळी आपण एका घोर जंगलात गेलो होतो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता. विजांचा कडकडाट होत होता. मग सूर्यास्त झाला. सगळीकडे अंधार पसरला. जमिनीवर इतके पाणी झाले की उंच सखल भागात पत्ताच लागत नव्हता. त्या पुरात वादळाने आणि पावसाने आम्ही अतिशय झोडपले जात होतो. दिशा कळत नव्हत्या. आम्ही भांबावून एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो. गुरुदेव सांदीपनी मुनींना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर आपले शिष्य असलेल्या आम्हाला शोधत ते जंगलात पोहोचले. तेव्हा आम्हाला अतिशय त्रास झाल्याचे त्यांनी पाहिले. ते म्हणाले, बाळांनो, तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपले शरीर सर्वाधिक प्रिय असते, परंतु तुम्ही त्याचीही पर्वा न करता आमच्या सेवेत मग्न झालात. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचे एवढेच कर्तव्य असते की त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व, एवढेच काय पण शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे. हे श्रेष्ठ द्विजांनो, मी तुम्हावर संतुष्ट आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केले ते या आणि परलोकी सुद्धा निष्फळ न हो. प्रिय मित्रा, आम्ही गुरुकुलात निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो. ब्राह्मण म्हणाला, हे देवा, जगद्गुरो, आता आम्हाला मिळावयाचे काय शिल्लक आहे? कारण सत्यसंकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचे भाग्य प्राप्त झाले. हे प्रभो, छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याणे यांचे उत्पत्तीस्थान आहे तुमचे शरीर. तेच आपण गुरुकुलात राहिलात. हा केवळ मनुष्यासारखा अभिनय नव्हे तर काय. अध्याय 80 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरमे नमः. हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 81. सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती. श्री शुक म्हणतात, सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राह्मणांचे भक्त, संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्रीहरी अशा रीतीने त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पा गोष्टी करीत राहिले. नंतर ते आपला प्रिय मित्र जो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत स्मितहास्य करून थट्टेने त्याला म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे ब्रह्मन, तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणला आहेस? माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात
तेव्हा ती मला फार मोठी वाटते. परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिले तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही. जो मनुष्य भक्तीने पान, फूल, फळ किंवा पाणी मला अर्पण करतो, त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीने दिलेले ते मी स्वीकारतो. राजा, असे म्हटल्यावर सुद्धा त्या ब्राह्मणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाहीत. लज्जेने त्याने मान खाली घातली. श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात. त्यांनी ब्राह्मणांच्या येण्याचे कारण जाणूनही विचार केला की याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही. यावेळी हा आपला मित्र पतिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून येथे आला आहे. म्हणून देवांना सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन. भगवान श्रीकृष्णांनी असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे हे काय आहे असे म्हणून स्वतःच ओढून घेतले आणि म्हणाले, प्रिय मित्रा, ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस. हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगाला तृप्त करतील. असे म्हणून त्यांनी त्यातून मूठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मूठ भरून घेतले. तोच पतिपरायण रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला. रुक्मिणी म्हणाली, हे विश्वात्मन, माणसाला या लोकी किंवा परलोकात सुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मूठभर पोहे सुद्धा पुरेसे आहेत. ब्राह्मण त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालातच राहिला. तेथे खाऊन पिऊन तो इतका खुश झाला की आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले. हे राजा, दुसऱ्या दिवशी विश्वनिर्मात्या व भक्तांना आनंद देणाऱ्या श्रीकृष्णांनी त्याला वंदन केले व त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला. नंतर तो आपल्या गावी निघाला. ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडून धन मिळाले नाही तरी सुद्धा त्याने स्वतः काही मागितले नाही. उलट या देवदेवेश्वरासाठी आपण यत्किंचित पोहे ते काय आणले त्या विचाराने तो लज्जित झाला. परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला. जाताना तो मनात विचार करू लागला, अहो, ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज मी पाहिली. धन्य झालो. ज्यांच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते त्यांनी सर्वात दरिद्री अशा मला आपल्या छातीशी कवटाळले. कुठे मी अत्यंत पापी, दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण. परंतु त्यांनी मी केवळ ब्राह्मण म्हणून मला आपल्या बाहुपाशात हृदयाशी घट्ट धरले. एवढेच नव्हे तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसवले. मी थकलेलो होतो, परंतु स्वतः त्यांच्या पट्टराणीने आपल्या हातांनी चवऱ्या ढाळून मला वारा घातला. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या देवादिदेवांनी पाय चेपणे इत्यादी रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली. त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धीच्या प्राप्तीचे कारण होय. तरीसुद्धा हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णांनी मला थोडेसे सुद्धा धन दिले नाही. मनात असा विचार करीतच ब्राह्मण आपल्या घराजवळ येऊन पोहोचला. ते ठिकाण सूर्य, अग्नी आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती आणि यांमध्ये पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करीत होते. सरोवरांमध्ये कुमुदे, पांढरी, तांबडी, निळी आणि सुगंधी कमळे उमलली होती. उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तेथे वावरत होत्या. ते पाहून ब्राह्मण विचार करू लागला, हे मी काय पाहत आहे? हे कोणाचे ठिकाण आहे? जेथे मी राहत होतो ते हे ठिकाण असे कसे झाले? तो असा विचार करत होता तेवढ्याच देवतांसारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगलगीते गात त्या भाग्यवान ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले. पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीतच ताबडतोब घराच्या बाहेर आली. त्यावेळी ती अशी दिसत होती की जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच. पतीला पाहताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यात अतिउत्कट प्रेमामुळे अश्रू तळू लागले. तिने आपले डोळे बंद केले. त्यांना वंदनच केले पाहिजे असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिले. सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगनेप्रमाणे अत्यंत शोभणाऱ्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला.
तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला. तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्नजडित खांबांचा होता. हत्तींच्या दातांपासून बनवलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरल्या होत्या. सोन्याच्या दांड्याच्या चवऱ्या आणि पंखे तेथे ठेवलेले होते. सोन्याची सिंहासने होती, त्यांच्यावर मऊ मऊ गाद्या अंथरल्या होत्या. तेथे मोत्यांच्या लडी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते. स्फटिकांच्या शुभ्र भिंतीवर पाचूची नक्षी होती आणि रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या संपत्तीची अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण त्या दिवशी शांतपणे विचार करू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की मी तर जन्मतःच भाग्यहीन आणि दरिद्री. त्या अर्थी या संपत्तीचे कारण परम ऐश्वर्यशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षाशिवाय दुसरे असूच शकत नाही. ज्यांच्याकडे अनंत भोगसामग्री आहे असे माझे मित्र दहार्षाधिपती भगवान याचक भक्तांच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात. ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे तो मेघ शेतकऱ्यांच्या शेतात त्याला नकळत पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला असे समजतो. तसे माझ्या मित्राचे आहे. ते पुष्कळ देतात परंतु थोडेच दिले असे समजतात. त्यांच्या भक्तांचे थोडेसे काहीही करू दे ते त्यांना फार वाटते. पहा ना, मी त्यांना फक्त एक मुठभर पोहे भेट दाखल दिले, पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्याचा स्वीकार केला बरे. मला जन्मोजन्मी त्याचेच प्रेम, त्याचेच सख्य, त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करावयास मिळो. मला संपत्ती नको, तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या या महानुभावांच्या चरणी माझे मन जडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त हो. संपत्तीचे दोष जाणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांच्या ऐश्वर्याच्या मदाने अधप्पात होतो हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला निरनिराळ्या प्रकारची संपत्ती, राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत. आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राह्मण त्यागपूर्वक अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला. कारण भगवंतांचा तो परमभक्त होता. देवादिदेव यज्ञपती भगवान श्रीहरी ब्राह्मणांना आपले प्रभू, आपले दैवत मानतात, म्हणून त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारे भगवंतांचा प्रिय मित्र असलेल्या त्या ब्राह्मणाने जाणले की भगवान जरी अजिंक्य असले तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात. हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचे स्थान प्राप्त करून घेतले. ब्राह्मणांना आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ही ब्राह्मण भक्ती जो श्रवण करतो त्याला भगवंतांच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो. अध्याय 81 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 82. श्रीकृष्ण बलरामांची गोपगोपींची भेट. श्री शुकाचार्य म्हणतात, असेच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवास करीत असताना प्रलयाच्या वेळी लागावे तसे खग्रास सूर्यग्रहण लागले. परीक्षिता, लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजले होते, म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हावे या उद्देशाने स्नानदान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. जेथे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनवले होते, तेच हे क्षेत्र. जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो, त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान भगवान परशुरामांनी स्वतःशी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी तेथे यज्ञ केला होता. परीक्षिता, या महान तीर्थक्षेत्राच्या तीर्थयात्रेच्या मुहूर्तावर भारतवर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आली होती. त्यामध्ये अक्रूर, वसुदेव, उग्रसेन इत्यादी वृष्णी तसेच
गद, प्रद्युम्न, सांब इत्यादी यादवसुद्धा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तेथे आले होते. अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे दोघेजण सुचंद्र, शुक, सारण इत्यादींसह नगराचे रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिले होते. अत्यंत तेजस्वी यादवांनी गळ्यात सोन्याचे हार, दिव्य पुष्पमाळा, बहुमोल वस्त्रे आणि कवचे धारण केली होती. ते आपल्या पत्न्यांसह जाताना देवांसारखे शोभत होते. देवतांच्या विमानांसारखे रथ, समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे, ढगांसारखे विशालकाय गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ यांच्याबरोबर होते. त्या थोर यादवांनी तेथे पोहोचल्यावर एकाग्र चित्ताने स्नान करून उपवास केला. नंतर त्यांनी ब्राह्मणांना, ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली, फुलांच्या माळा आणि सोन्यांच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या, अशा गायी दान दिल्या. त्यानंतर ग्रहण सुटल्यानंतर त्यांनी परशुराम तीर्थात विधीपूर्वक स्नान केले आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वान्नांचे भोजन दिले. हे सर्व त्यांनी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती जडावी म्हणून केले होते. श्रीकृष्णांनाच आपला देव मानणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या अनुमतीने स्वतः भोजन केले आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्या खाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले. नंतर त्यांनी आपल्या सुहृद आणि संबंधित राजांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. तेथे मत्स्य, उशिनर, कोसल, विदर्भ, कुरु, सृंजय, कांबोज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी ठिकाणचे स्वपक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आले होते. परीक्षिता, या व्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र तसेच भगवंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसापासून उत्कंठित झालेल्या गोपीसुद्धा तेथे आल्या होत्या. यादव या सर्वांना भेटले. एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे सर्वांची हृदयकमळे आणि मुखकमळे प्रफुल्लित झाली. सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत. त्यावेळी परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत, अंगावर रोमांच येत, प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नसे आणि सर्वजण आनंद समुद्रात बुडू लागत. स्त्रियांसुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने, मंदहास्ययुक्त नजरेने एकमेकींकडे पाहत एकमेकींना बाहूंनी घट्ट धरून आलिंगन देऊ लागल्या. त्यावेळी केशर लावलेली त्यांची वक्षस्थळे एकमेकींच्या वक्षस्थळांना भिडू लागली आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. तेथे वयाने लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला. नंतर एकमेकांचे स्वागत करून त्यांनी ख्यालीखुशाली विचारून ते श्रीकृष्णांच्या मधुर लीलांविषयी आपापसात बोलू लागले. कुंती आपले भाऊ बहिणी, त्यांची मुले, मातापिता, भावजया आणि श्रीकृष्णांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपले दुःख विसरली. कुंती वसुदेवांना म्हणाली, दादा, मी स्वतःला फार दुर्दैवी समजते, कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही. दादा, दैव ज्याला प्रतिकूल असते त्याला हितचिंतक, संबंधी, पुत्र, भाऊ किंबहुना मातापितासुद्धा विसरतात, हेच खरे. वसुदेव म्हणाले, ताई, आम्हाला दोष देऊ नकोस. सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहेत, कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्मे करतात किंवा तसे त्यांना करावे लागते. ताई, कंसाच्या छळामुळे आम्ही देशोधडीला लागलो होतो. थोड्याच दिवसांपूर्वी सुदैवाने पुन्हा आमच्या जागी आलो. श्री शुक म्हणतात, तेथे आलेल्या राजांचा वसुदेव, उग्रसेन इत्यादी यादवांनी सत्कार केला. श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे त्यांना परमानंद झाला. परीक्षिता, भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, पुत्रांसह गांधारी, पत्न्यांसह पांडव, कुंती, सृंजय, विदुर, कृपाचार्य, कुंतीभोज, विराट, भीष्मक, नग्नजित, पुरुजित, द्रुपद, शल्य, धृष्टकेतू, काशीराज, दमघोष, विशालाक्ष, मिथिला नरेश, मद्र नरेश, केकय नरेश, युधामन्यू, सुशर्मा पुत्रांसह बाल्हिक आणि युधिष्ठिराचे अनुयायी अन्य राजे, राण्यांसह भगवान श्रीकृष्णांचा लक्ष्मीचे निवासस्थान असलेल्या श्रीविग्रह पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले. नंतर रामकृष्णांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे स्वजन
असणाऱ्या यादवांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, हे भोजराज, या जगामध्ये मनुष्य मात्रात तुमचे जीवन धन्य आहे, कारण योग्यांनाही दुर्लभ असे श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हाला नेहमीच होत असते. ज्यांची वेदांनी गायलेली कीर्ती चरणतीर्थ असे गंगाजल आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहेत, काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुन्हा सर्व शक्तिसंपन्न होऊन आमच्या सर्व अभिलाषा पूर्ण करू लागली, त्या श्रीकृष्णांशी तुमचा कौटुंबिक आणि गोत्र संबंध आहे. एवढेच काय, तुम्हाला नेहमी त्यांचे दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो. तुम्ही त्यांच्याबरोबर चालता, बोलता, निजता, बसता आणि खाता पिता. खरे तर संसार चक्राचे कारण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्ग मोक्ष मिटवणारे सर्वव्यापक विष्णू स्वतः अवतरले आहेत. श्री शुक म्हणतात, श्रीकृष्ण इत्यादी यदू तेथे आले आहेत असे जेव्हा नंदबाबांना समजले, तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री गाड्यांवर घालून त्यांना भेटण्यासाठी तेथे आले. त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला. मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार झाल्याप्रमाणे ते उठून उभे राहिले. पुष्कळ दिवसापासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. म्हणूनच ते एकमेकांना बराच वेळपर्यंत गाढ आलिंगन देत राहिले. अत्यंत प्रेम आणि आनंदाने मन भरून येऊन वसुदेवांनी नंदांना हृदयाशी कवटाळले. कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणे या गोष्टी त्यांना यावेळी आठवल्या. नंद यशोदा यांनी रामकृष्णांना मिठीत घेतले. नंतर त्यांनी मातापित्यांच्या चरणांना वंदन केले. परीक्षिता, प्रेमाने त्यांचे गळे दाटून आल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंगन दिले. त्यामुळे त्यांचे दुःख नाहीसे झाले. रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजन आणि यशोदेला आलिंगन दिले. त्यांच्याशी यशोदेने जे मैत्रीपूर्ण वर्तन केले होते त्याची आठवण होऊन दोघींचे गळे दाटून आले. त्या म्हणाल्या, अगं यशोदे, आमच्याशी तुमची ही अतूट मैत्री आहे. तिची त्या बदल्यात इंद्राचे ऐश्वर्य देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही. हे देवी, बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आईवडिलांना पाहिलेले नव्हते, अशा वेळेत त्यांच्या वडिलांनी त्या दोघांना आपल्या स्वाधीन केले होते. त्यावेळी पापण्या डोळ्यातील बुबुळाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केले. तसेच आपण त्यांना प्रेम दिले, यांचे पालनपोषण करून यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या. आपल्यामुळे हे निर्भय राहिले, हेही बरोबरच आहे, कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला परका असा भेदभाव नसतो. श्री शुक म्हणतात, परमप्रियतम श्रीकृष्ण फार दिवसांनी दिसल्यामुळे त्यांना पाहताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई, तेव्हा त्या पापण्या निर्माण करणाऱ्यालाच शिव्याशाप देऊ लागल्या. डोळ्यांमधून त्यांनी प्रियतमाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिले आणि त्या तन्मय होऊन गेल्या. नेहमी ध्यान करणाऱ्या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणे दुर्लभ, तो भाव आज त्यांना प्राप्त झाला. श्रीकृष्णांनी त्यांची ही स्थिती पाहून ते एकमेकात त्यांच्या जवळ गेले. नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले, सख्यांनो, आम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि तेथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे मध्ये पुष्कळ दिवस निघून गेले. तुम्हाला आमची कधी आठवण येत होती का? मी कृतज्ञ आहे अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना? खरे तर प्राणांची भेट आणि वियोग घडवणारे भगवंतच आहेत. वायू ज्याप्रमाणे ढग, गवत, कापूस आणि धूळ यांना एकमेकांजवळ आणतो आणि पुन्हा वेगवेगळे करतो, त्याचप्रमाणे विश्वनिर्माते भगवानसुद्धा सगळ्यांचा संयोग वियोग करीत असतात. सुदैवाने तुम्हाला माझे असे प्रेम मिळाले आहे की जे माझी प्राप्ती करून देणारे आहे, कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राणांना मोक्ष देण्याला समर्थ आहे. गोपींनो, ज्याप्रमाणे भौतिक पदार्थाच्या आधी, मध्ये, शेवटी आणि आत बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश ही पंचमहाभूते असतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी व आत बाहेर फक्त मीच असतो.
सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारण रूपाने राहिली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामध्येच भूते व जीव प्रतीत होतात असे जाणा. श्री शुक म्हणतात, अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्म ज्ञान दिले. या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंतांची एकरूप झाल्या. त्या म्हणाल्या, हे कमलनाम, अगाध बोध संपन्न योगेश्वर, आपल्या हृदयात ज्या आपल्या चरणकमलांचे चिंतन करीत असतात, संसाररूपी विहिरीत पडलेले लोक यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात, ते आपले चरणकमल प्रपंचातील कामे करीत असतानाही नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत, एवढीच कृपा करा. अध्याय 82 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री व्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 10 अध्याय 83. भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद. श्री शुक म्हणतात, गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली. नंतर त्यांनी युधिष्ठिराला व अन्य संबंधितांना खुशाली विचारली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले, त्यांच्या जेव्हा त्रैलोक्यनाथाने सत्कार केला व त्यांची खुशाली विचारली, तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले, भगवन, महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणाविंदाचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो, तो जे लोक आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून पितात, त्यांचे अमंगळ कोठून होणार? कारण प्राण्यांना देह प्राप्त करून देणारे आपले विस्मरण ते कथामृत नाहीसे करते. भगवन, आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदाचे सागर आहात. वृत्तीमुळे होणाऱ्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोचू शकत नाहीत. परमहंसांचे आपण प्राप्तव्य आहात. काळाच्या ओघात वेदांचा ऱ्हास होत असलेला पाहून त्यांच्या रक्षणासाठी आपण आपल्या योगमायेने मनुष्य रूप धारण केले आहे. आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. श्री शुक म्हणतात, ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत होते, त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसात भगवंतांच्या त्रिभुवन विख्यात लीलांचे वर्णन करीत होत्या. तेच मी तुला सांगतो, ऐक. द्रौपदी म्हणाली, हे रुक्मिणी, भद्रे, जांबवंती, सत्ये, सत्यभामे, कालिंदी, शेब्ये, लक्ष्मणे, रोहिणी आणि अन्य श्रीकृष्ण पत्न्यांनो, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणी ग्रहण केले ते आम्हाला सांगा. रुक्मिणी म्हणाली, माझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा म्हणून जरासंधाधिक राजे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आले असता सिंहाने शेळी मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी, त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले. त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांचीच सेवा करायला मला मिळावी. सत्यभामा म्हणाली, आपला भाऊ प्रसेनाच्या मृत्यूने अतिशय दुःखी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंतांच्यावर ठेवला. तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी वृक्षराज जांबवंताला जिंकून त्यांच्याकडून ते रत्न आणून माझ्या पित्याला दिले. खोटा आरोप ठेवल्या कारणाने माझे वडील घाबरून गेले. जरी त्यांनी माझा विवाह दुसऱ्याशी ठरवला होता, तरीसुद्धा त्यांनी समंतक मण्यासह मला भगवंतांच्या हाती सोपवले. जांबवंती म्हणाली, हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहेत. हे माझ्या वडिलांना जांबवानाला न कळल्यामुळे ते 27 दिवसपर्यंत यांच्याशी लढत राहिले. परंतु जेव्हा लक्षात आले, तेव्हा वडिलांनी यांचे पाय धरून समंतक मण्यासह भेट म्हणून मला त्यांना अर्पण केली. अशी आहे माझ्या दासीची कथा. कालिंदी म्हणाली, त्यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी म्हणून मी तपश्चर्या करत आहे असे जेव्हा भगवंतांना समजले, तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुना तीरावर आले आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण केले. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. मित्रविंदा म्हणाली, स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणाऱ्या माझ्या भावांना व सर्व राजांना जिंकून कुत्र्याच्या झुंडीमधून सिंहाने आपली शिकार घेऊन जावी
त्याप्रमाणे मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीला नेले. जन्मोजन्मी त्यांचे पाय धुण्याचे मला भाग्य प्राप्त व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. सत्या म्हणाली, मला वरू इच्छिणाऱ्या राजांचे बळ पाहण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी टोकदार शिंगे असलेले 7 बैल जोडले होते. मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडले आणि त्यांना वेसण घातले. लहान मुलांनी शेळीची करडे पकडावीत त्याप्रमाणे. ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेला आणले. मार्गामध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणले त्यांनाही जिंकले. माझी हीच इच्छा आहे की यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळो. भद्रा म्हणाली, हे द्रौपदी, माझ्या पित्याने स्वतः माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून औक्षयिणी सेना आणि पुष्कळशा दासी यांच्यासह त्यांच्या ठायी चित्त जडलेल्या मला अर्पण केले. माझ्या कर्मानुसार मला जेथे जेथे जन्म घ्यावा लागेल त्या सगळीकडे त्यांच्याच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा, यातच मी माझे परमकल्याण समजते. लक्ष्मणा म्हणाली, हे राणी, देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लीलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले याचाही विचार करून माझे चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झाले. हे साध्वी, माझे पिता बृहत्सेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझे मनोरथ जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला. महाराणी, अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती त्याचप्रमाणे माझ्या पित्याने सुद्धा केले. फरक एवढाच की हा मासा बाहेरून झाकलेला होता, फक्त पाण्यातच त्याचे प्रतिबिंब दिसत होते. राजे लोकांना ते कळले तेव्हा सर्व ठिकाणाहून शस्त्रास्त्र वेत्ते हजारो राजे आपापल्या गुरूंसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले. माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या तऱ्हेने पाहुणचार केला. मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले. त्यापैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसेच्या तसे ठेवून दिले. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकापर्यंत ती ओढली, परंतु दुसऱ्या टोकाला ते बांधू शकले नाहीत. त्याच्या झटक्याने ते खाली पडले. जरासंध, अंबष्ट, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली, परंतु मासा कुठे आहे हे त्यांना समजलेच नाही. अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशाचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कोठे आहे हेही जाणले. अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला, परंतु त्याला लक्ष्यवेध करता आला नाही. बाणाने माशाला फक्त स्पर्श केला. अशा प्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला व ते मागे फिरले. तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली, बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडले. त्यावेळी सूर्य अभिजित नक्षत्रात होता. त्यावेळी पृथ्वीवर जय जयकार होऊ लागला आणि आकाशात दुदुंबी वाजू लागल्या. देवांनी आनंद विभोर होऊन पुष्पवर्षाव केला. त्याचवेळी भगवंतांच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवर मंडपात प्रवेश केला. माझ्या पायातील नुपुरे मधुर आवाज करीत होती. मी नवी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती. वेणीत गजरा माळलेला होता आणि चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हास्य विलसत होते. मी हातात सुवर्ण जडित तेजस्वी रत्नहार घेतला होता. त्यावेळी दाट कुरळ्या केसांमुळे आणि गालांवर कुंडलांची किरणे पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंना बसलेल्या राजांनी टाकून नंतर हळुवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंतांच्या गळ्यात घातली. त्याबरोबर मृदुंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या, गवई गाऊ लागले. हे द्रौपदी, अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले तेव्हा कामातूर राजांना मत्सरातून ते सहन झाले नाही. आपल्या 4 घोड्यांच्या रथावर चतुर्भुज भगवंतांनी मला घेतले आणि हातात शारंगधर धनुष्य घेऊन व कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले. परंतु हे राणी, जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावे त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकला. त्यापैकी काही राजांनी धनुष्य घेऊन
युद्धासाठी सज्ज होऊन भगवंतांना अडवण्याच्या उद्देशाने कुत्र्यांनी सिंहाचा पाठलाग करावा तसा त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे युद्धामध्ये शारंगत धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी काही जणांचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले आणि कोणाच्या माना तुटून ते धारातीर्थी पडले, तर काही जण युद्धभूमी सोडून पळून गेले. त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी द्वारकानगरीत प्रवेश केला. त्या दिवशी ती विशेष रूपाने सजवली गेली होती. ध्वज, पताका आणि तोरणे इत्यादी लावली होती. त्यांच्यामुळे सूर्याची किरणे खाली येऊ शकत नव्हती. माझ्या वडिलांनी सुहृद संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्रे, अलंकार, बिछाने, आसने आणि विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केले. भगवान सर्व प्रकारच्या संपत्तींनी परिपूर्ण होते, तरीसुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी, सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, रथ, घोडे तसेच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्रे समर्पण केली. आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंतांच्या घरातील दासी झालो आहोत. 16,000 पत्न्यांच्या वतीने रोहिणी म्हणाली, दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालात बंदी करून ठेवले होते. भगवंतांनी हे जाणले व युद्धामध्ये भौमासुराचा त्याच्या सेनेसह संहार केला. स्वतः पूर्ण काम असूनही आम्हाला तेथून सोडवून आणून आमचे पाणी ग्रहण केले. जन्ममृत्यूरूप संसार चक्रातून मुक्त करणाऱ्या त्यांच्या चरणकमलांचेच आम्ही सदा सर्वदा चिंतन करत असतो. हे साध्वी, आम्हाला सार्वभौम पद, इंद्रप्रद व दोहोंचे भोग आणि अणिमा इत्यादी सिद्धींमुळे प्राप्त होणारे ऐश्वर्य, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष किंवा सालोक्य, सारूप्य इत्यादी मुक्ती हे काहीही नको. आम्हाला फक्त एवढेच पाहिजे की लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. महात्मा गोपालकृष्ण गायी चारत असताना गोप, गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तोच आम्हाला हवा आहे. अध्याय 83 समाप्त. कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.